आपल्याला विनंती आहे, रॅलीमध्ये कमीत कमी 10,000 महिला आहेत. त्यामुळे जी उरलेली जागा आहे रॅलीत ह्या महिलांच्या पाठीमागची, तिथे पुरुष मंडळी बसू नका. रॅली महिला भगिनींना व्यवस्थितपणे आपल्याला येण्यासाठी रस्ता द्यायचा आहे, याची आपण सर्वांनी खबरदारी घ्यावी. दुसरी महत्वाची गोष्ट, बॅरिगेड्सच्या बाजूला जे उभा राहिलेले तरुण आहेत त्यांनी खाली बसा. जरांगे पाटील यांचं आगमन झाल्यानंतर कोणीही उभा राहणार नाही, कारण सर्वांना जरांगे पाटलांची एंट्री बघायची आहे. त्यामुळे आजूबाजूला बसलेले जे लोक आहेत, इथं बसलेल्या स्वयंसेवकांना विनंती आहे, तातडीनं हे लोक यांना तातडीने इथून उठवावं. महिला ही जागा ही महत्वाची आहे, इथून सगळ्यांनी उठायचंय तातडीनं. आपल्याला हात जोडून विनंती आहे, कृपया सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे, इथे जे बसलेले आपण पुढून सभा ऐकावी, असं पाठीमागून बसून योग्य नाही. आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी आपल्याला नम्र विनंती आहे. पाठीमागे जे उभे असलेले लोक आहेत त्यांना विनंती, आपण पुढे येऊन बसायचंय. अगदी पुढच्या 2 मिनिटांमध्ये जरांगे पाटील यांचं आगमन होणार आहे. डी झोन मध्ये आता यानंतर कोणालाही एंट्री देऊ नये अशी स्वयंसेवकांना विनंती आहे. धन्यवाद. शाहिरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कशी वाटली मुंबई? जोरदार टाळ्या. आता 2 महत्वाच्या सूचना आहेत. या बाजूला जी बसलेली मंडळी तुम्ही जरूर बसा, या बाजूला बसलेली मंडळी जरूर बसा, परंतु सगळ्यांनी शांततेत बसा. भाषणाला कुठलाही अडथळा होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. घोषणांच्या वेळेस घोषणा द्या, परंतु विनाकारण त्या ठिकाणी आपण आवाज करू नका. हा, स्वयंसेवकांना एक विनंती आहे आणि एक सूचना आहे. जे स्वयंसेवक आहेत त्यांनी सगळे बॅरिकेडच्या बाजूला उभा राहायचे. पुरुष आणि महिला मधले जे स्वयंसेवक आहेत त्यांनी सगळे आता बॅरिकेडच्या बाजूला उभा राहायचं. स्टेजच्या आता जरांगे पाटील येतील त्यावेळेस तुम्ही तिथे उभा पाहिजे. स्टेजच्या पाठीमागे तातडीने 10 स्वयंसेवक पाठवा. स्टेजच्या खालून लोक घुसतायत. स्टेजच्या खालून बरेचसे लोक येऊन बसलेत. 10 स्वयंसेवक तिथं आपल्याला आवश्यक आहेत. स्टेजच्या पाठीमागे 10 स्वयंसेवक त्या ठिकाणी उभा करायचे आहेत. महिला भगिनींच्याकडे पुढे पाणी देण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे, आपल्याला नम्र विनंती आहे. यानंतर जिथं घुसतं या मराठ्याची पोरं, मी साऊंड इंजिनियर यांना विनंती करतो, आपले शाहीर त्यांना 2 मिनिटांसाठी विश्रांती देऊया आपण. आणि साऊंड इंजिनियर यांनी रोहित धारूरचा 14 वर्षाचा मुलगा आहे विशाल,
भोसले आणि त्यांनी उजव्या बाजूला यायचंय. आणि इथून पुढे एक सूचना लक्षात घ्या सगळ्यांनी, जर या गर्दीत एखाद्याचं लहान मूल हुकलं चुकलं आणि एखाद्याला नवीन लेकरू सापडलं तर उजव्या बाजूला आणून द्यायचं आणि ज्यांचं चुकलंय त्यांनी सुद्धा उजव्या बाजूलाच त्या ठिकाणी यायचं, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. पडतो या धान्य वाघाचा. जिथं घुसतं या मराठ्याचं पार, जिथं घुसतं या मराठ्याचं पार, पडतो या धान्य वाघाचा. जिथं घुसतं या मराठ्याचं मर्दानी वाघाची चालेल कणखर छाती बोलाची भाले शिवाई दिला या अशी वाघाची गाडी निघू अन्यायाची झाली, अशी वाघाची गाडी निघू अन्यायाची झाली. बोल करू नका हंकार त्याचा, बोल करू नका हंकार त्याचा. जिथं घुसतं या मराठ्याचं छाप पडतो या धान्य वाघाचा. निशाई ताव कपाळी भगवतीला, शिवशाहीची कृपा शंभूराजांचा कळवळा. असा उंचा आहे जगाच्या वेगळा, अंधारात जाऊ शिवतेच्या छाप पडतो या धान्य वाघाचा. हॅलो 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 हा गाणं थांबवा 1 मिनिटासाठी. सगळ्यांनी बसून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वांनी बसून घ्या. धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. एक पाणी बॉटलची गाडी आहे, 1000 बॉटलची. ती गाडी महिला भगिनींसाठी पाण्याच्या बाटल्यांची जी गाडी आहे ती पुढे येऊ द्या. मनोज जरांगे पाटील यांना येण्यासाठी आणखी 5-7 मिनिटं वेळ आहे, त्यामुळे कुणीही जागेवर उभा राहू नका, खाली बसा. आपल्या आवडीचं गाणं आता वाजवलेलं आहे. पुन्हा या ठिकाणी पुन्हा एकदा सांगितलं गेलंय बऱ्याच वेळा की ह्या जनरेटरवर कुणी बसू नका, जनरेटरवर कुणी बसू नका, जनरेटरवर कुणी बसू नका. हात जोडून विनंती आहे. जनरेटर जर बंद पडलं तर सगळा कार्यक्रम या जनरेटरवर सुरू आहे. जनरेटरवर येंगलेली पोरं जनरेटरवरची खाली या. जे
शिवरायांचे मावळे ते खाली येतील, जे शिवरायांचे मावळे ते खाली येतील. जे वर बसलेले मावळे आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे, खाली या. जनरेटरवर उतरा खाली, जनरेटरवर बसलेले उतरा खाली, जनरेटरवर बसलेले खाली उतरा, जनरेटरवर बसलेले खाली उतरा, तातडीने विनंती आहे, उतरा लवकर. डी झोन मध्ये जी गर्दी आहे ती थोडी कमी करा. जनरेटरवरच्या खाली उतरा आणि हात जोडून विनंती आहे, जनरेटरच्या गाडीवर कुणी पुन्हा बसणार नाही यासाठी त्या ठिकाणी काही स्वयंसेवकांची नेमणूक करा तातडीने. उतरा खाली, लवकर उतरा, जनरेटरवर उतरा, चॉकलेट शर्टवाले उतरा खाली, गॉगलवाले उतरा, लवकर उतरा प्लीज. जनरेटर ही महत्वाची वस्तू आहे, त्याच्यावर बसू नका. सभा आपल्याला यशस्वी करायची, अजून लाखो लोक रस्त्याने येत आहेत. कृपया लवकरात लवकर आपण उतरा. काळा शर्ट, ब्लॅक शर्ट, लवकर उतरा खाली. हे गाडीवर चाललेले इकडे लक्ष द्या बरं, एक मिनिट. गाडीवर चाललेले तुम्ही सभेसाठी आलेले नाहीत का? तुम्हाला किती वेळेस सांगायचं, ते बंद पडेल मंडपवाले 10 वेळेस आम्हाला सांगायला लागले की तुम्ही जनरेटरवर चढू नका. पण स्वयंसेवकाला पाठवायची का तिकडे तुमच्याकडे? उतरा लवकर, उतरा. आणि गोरे मंडपवाले गोरे जे आहेत ना, त्यांना विनंती, तुमची गाडी इकडे डाव्या बाजूला एक मंडपची गाडी, ती गाडी बाजूला काढून घ्या. गोरे मंडप उतरा, याच्यावरचे जनरेटरवरचे उतरा. जनरेटर रोडवरच्या ज्या कोणी गाड्या लावलेल्या आहेत मोठ्या गाड्या बाजूला काढून घ्या. ट्रॅफिक जाम व्हायला लागली, बाजूला काढून घ्या गाड्या. जनरेटरवरचे सगळे खाली उतरा बांधव, आपल्याला विनंती आहे. आताच उत्तरेच्या दिशेनं मैदानावरती जवळपास 10,000 लोकांची रॅली येते. जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. 10,000 लोकांची रॅली. स्वयंसेवकांना सूचना आहे, सगळे बॅरिकेडच्या बाजूला उभे राहतील. आता सगळे आपले स्वयंसेवक टी शर्टचे जे इथं समोर उभा आहेत, गुलाबी टी शर्ट वाले स्वयंसेवक, चला लाईनीने उभा राहा तुम्ही. आता साईडनी मेन जे मधलं बॅरिकेटर आहे त्याच्या बाजूने उभा राहायचं तुम्ही. बॅरिकेडच्या समोर उभा असले स्वयंसेवक गुलाबी शर्ट वाले सगळे तुम्ही बॅरिकेडच्या बाजूने उभा राहा. आणि पाणी बॉटलची जी गाडी आहे त्याला रस्ता करून द्या. आणि महिलांच्या जी कक्ष आहे त्याच्यात ती गाडी द्यायची. आता सगळ्यांनी जोरदार घोषणा द्यायची. जरांगे पाटील आता अवघ्या काही वेळात या ठिकाणी पोहोचत आहेत. दोन्ही महत्वाची करून घोषणा द्यायच्या. छत्रपती शिवाजी महाराज की. हात सगळ्यांच्या दोन्ही हात वरी म्हणतो मी. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. एक मराठा, एक मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. मनोज जरांगे पाटील तुम्ही आगे बढ़ो. मनोज जरांगे पाटील तुम्ही आगे बढ़ो. जय जिजाऊ. धन्यवाद. गोरे संतोष गोरे यांना विनंती, तुमची बाजू डाव्या बाजूला जी गाडी आहे मंडपची ती बाजूला काढून घ्या. मंडपवाले हॅलो हॅलो हॅलो. काही क्षणात माननीय मनोज जरांगे पाटील यांचं आगमन सभास्थळावर. आपण सगळ्यांनी पाटलांचं भाषण ऐकण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. आपल्याला विनंती आहे, आपण सर्वांनी दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करायचं आहे. आपल्या सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. हॅलो हॅलो. ही जी संतोष मंडप गाडी आहे खाली उतरा, ती गाडी बाजूला जाणार आहे.
ड्रायव्हरला विनंती, ड्रायव्हरने गाडी चालू बाजूला रस्ता करून द्या. त्या गाडीवर बसलेल्या सगळ्यांना विनंती, इकडे बघता का तुम्ही माईककडे? माईककडे बघता. हा हात जोडू नको, मी तुझ्या हात पाय गाडी खाली उतरा. गाडीच्या समोरच्या सगळ्या बाजूला सारखा. हा उतरा मामा, उतरा उतरा उतरा, सगळ्या उतरा रे. हे बघा, इथले जे आहेत ना सगळे बाजूला सारखा, बाजूला बाजूला सर. खाली बसून घ्या आता इथली. आता गोंधळ करू नका, गाडी निघली ना आता. इकडचे बसून घ्या खाली, स्टेजच्या मागच्या खाली बसून. हा करा, शाहीर सुरू करा. हॅलो 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 हॅलो. छत्रपती शिवाजी महाराजांची आन घेऊन सबंध मराठा समाज, सकल मराठा समाज एका न्याय मागणीसाठी या ठिकाणी एकवटलेला असताना कोणीतरी आमच्यावर टीका केली की हे बाया नाचवणारे आहेत. तर त्याला उत्तर देणार एक 4 ओळीचं गीत आपल्या समोर सादर करतो. त्यांना ज्यांच्या डोक्यात अशी जळमट आहेत त्यांना आमचं सांगणं आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे आहोत आणि म्हणून नाचवल्या नाही वाचवल्या नाचवल्या नाही वाचवल्या. सगळ्यांनी टाळ्या वाजवत तुमच्या टाळ्यांच्या रिदमवरच मी गाणार आहे. नाचवल्या नाही वाचवल्या, सत्यासाठी छात्या फाकवल्या. नाचवल्या नाही वाचवल्या, सत्यासाठी छात्या फाकवल्या. जा विचार जाऊन आदिल मोगल निजामशाहीला, जा विचार जाऊन आदिल मोगल निजामशाहीला. आम्ही नाचवलं नाही वाचवलं आईला ताईला. आम्ही नाचवलं नाही वाचवलं तुझ्या घरवालीला. आम्ही नाचवलं नाही वाचवलं आईला ताईला. नाचवल्या नाही वाचवल्या, सत्यासाठी छात्या फाकवल्या. हे नाचवल्या नाही वाचवल्या, सत्यासाठी छात्या फाकवल्या. आम्ही बाया नाचवल्या नाही, बाया वाचवल्या. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूच्या स्त्रीचा सुद्धा सन्मान करून तिला आईचा मान देऊन तिच्या घरी पाठवून दिलं. आम्ही त्यांचे वारसदार आहोत. आम्ही नाचवलं असेल तर काय नाचवलं? आम्ही फक्त तलवारी नाचवल्या. अटकेपासून कटकेपर्यंत सबंध भारत वर्षाला विचारा, जर मराठ्यांनी हातात तलवारी घेतल्या नसत्या तर या देशाच्या सीमा तिथपर्यंत जाऊन पोचल्या नसत्या. आणि म्हणून नाचवलं नाही वाचवल्या रे, सत्यासाठी छात्या फाकवल्या रे. नाचवल्या नाही वाचवल्या रे, सत्यासाठी छात्या फाकवल्या रे. का विचार जाऊन आदिल मोगल निजामशाहीला, का विचार जाऊन आदिल मोगल निजामशाहीला. आम्ही नाचवलं नाही, आम्ही नाचवलं नाही वाचवलं रे आईला ताईला. आम्ही नाचवलं नाही वाचवलं रे तुझ्या घरवालीला. आम्ही नाचवलं नाही वाचवलं रे तुझ्या घरवालीला.
असला पाहिजे पाठीमाग पण इकडचे पण सगळे हात वर करून अरे आरक्षण आमच्या हक्काचं, हे आरक्षण आमच्या हक्काचं. एक मराठा, एक मराठा अरे देत कसं नाही घेतल्याशिवाय, अरे देत कसं नाही. मनोज तरंगे पाटील तुम आगे बढ़ो, मनोज तरंगे पाटील तुम आगे बढ़ो. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. जय जिजाऊ, जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर ज्या महामानवानं या देशाची घटना लिहिली, संविधान लिहिलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचे, या भारतवर्षाचे सुपुत्र. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळं हे राष्ट्र राष्ट्र म्हणून जिवंत राहिलं, ते छत्रपती शिवाजी या महाराष्ट्राचे, या भारतवर्षाचे दोन्ही पुत्र. या दोन्ही महामानवांना वंदन करणारं हे गीत आपल्या समोर सादर करतो. दोनच राजे इथे गाजले, अहो दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर, त्या कोकण पुण्यभूमीवर एक त्याराय गडावर, एक त्याराय गडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्याराय गडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्याराय गडावर, एक चौदार तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्याराय गडावर, एक त्याराय गडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्याराय गडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्याराय गडावर, एक चौदार तळ्यावर. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा नेता महाडी घोषित केला, दोन नरमणी असे शोभले, दोन नरमणी असे शोभले दोन्ही वीर बहादर, दोन नरमणी असे शोभले दोन्ही वीर बहादर. एक त्याराय गडावर, एक त्याराय गडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्याराय गडावर, एक त्याराय गडावर, शिवरायांच्या हाती. सगळ्यांनी खाली बसून घ्या, काही विशेष घडलेलं नाही. सर्व बांधवांना विनंती आहे, भगिनी पण उठून उभ्या आहेत, त्याला सगळ्यांना विनंती आहे, कृपया आपण बसून घ्या. शिवरायांच्या हाती तलवार भवानी होती, तलवार भवानी होती, तलवार भवानी होती. शिवरायांच्या हाती तलवार भवानी होती, तलवार भवानी होती, तलवार भवानी होती. याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती, हाती लेखणी होती, हाती लेखणी होती. शिवरायांच्या हाती तलवार भवानी होती, तलवार भवानी होती, तलवार भवानी होती. त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती, हाती लेखणी होती, हाती लेखणी होती. शहारले दोघांच्या नावे, कडाडले दोघांच्या नावे, कोकणातील डोंगर
प्यारा गडावर एक प्यारा गडावर एक चोदार तळ्यावर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद धन्यवाद. शाहिरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. पोवाड्याचा कार्यक्रम संपलेला आहे. आता माननीय मनोज जरांगे पाटील यांचं आगमन काही क्षणात होत आहे. आपण सगळ्यांनी बसून घ्यायचंय. 2-3 महत्वाच्या सूचना आहेत. पाटील आल्यानंतर या निर्णायक इशारा सभेनिमित्त आपण प्रचंड हे बघा आता गुलाबी आधी जीसीबी कोणी आणले ते जीसीबीचं काय आहे का म्हणजे इथं ते जीसीबी मागे घेऊन जाते. हे बघा गोंधळ करू नका. ते जीसीबी बाहेर घेऊन जा. हा आवाजाकडे लक्ष द्या. सर्वांपर्यंत आवाज पोहोचतोय. जेसीबी मध्ये आणू नका. दोन्ही बाजूला स्वयंसेवक उभे करा. स्वयंसेवकांना हात वर करा. जे डी झोनच्या बाजूला स्वयंसेवक, आणखी तिथे काही स्वयंसेवक आवश्यक आहेत. पब्लिकला विनंती आहे, बसा. पाटील आल्यानंतर इथून सूचना दिली जाईल. तुम्हाला बरोबर सूचना दिली जाईल. पाटलांचं चौकात आगमन झालं की मी घोषणा देतो. तुम्ही सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, खाली बसा. संपूर्ण पाटील मैदान संपूर्ण खचाखच भरलेलं आहे. पाटील आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. माननीय मनोज जरांगे पाटील यांचं छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण पाटलांचं स्वागत करायचं आहे. थोड्याच वेळात माननीय मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी या ठिकाणी हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की. कृपया पाटलांचं आगमन आहे. डी मधले सर्वच्या सर्व निघायचे बाहेर. हे बघा लक्ष द्या आवाजाकडे. जे आपले आयोजक असतील सर्व डी झोन मधले सर्वच्या सर्व बाहेर थांबावं अशी सूचना आलेली आहे. हे बघा उजवी बाजू डावी बाजू डावी. हा डाव्या बाजूला जे पुरुष उभा आहेत पाठीमाग, हे बघा डाव्या बाजूला खाली बसून घ्या सगळेजण. या इकडचे पुरुष कसे बसलेत बघा बरं. खाली बसून घ्या. आपण ऐतिहासिक सणाचे साक्षीदार होत आहोत. आंतरवली सराटीच्या नंतर बीड जिल्ह्यात ही निर्णायक इशारा सभा. छत्रपती शिवाजी महाराज की. अतिशय जोरदारपणे मराठ्यांचा ढाण्यावाद, मराठ्यांचं काळीज, आपल्या सर्वांचं हृदयस्थान माननीय मनोज जरांगे पाटील यांचं पाटील मैदानावरती आगमन काही क्षणात होत आहे. छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये माननीय मनोज जरांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करायचं आहे. बंधू भगिनींनो, या विराट निर्णायक इशारा सभेला आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी आपल्याला नम्र विनंती करण्यात येत आहे. स्टेजच्या उद्या जागा कोपऱ्यात ते बसा म्हणून त्यांना शांती तुम्हाला जास्त अतिशय उत्साहात आजची सभा आहे. आपल्या डी झोन मध्ये जे स्वयंसेवक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे, जे जे उभे आहेत त्यांना उजव्या बाजूला जाऊन
आपण त्या ठिकाणी स्थानापन्न व्हावं अशी सूचना आलेली आहे. माननीय मनोज जरांगे पाटील यांचं आगमन सभास्थळावरती होत आहे. जगातला कुठलाही कॅमेरा एका क्लिकमध्ये ही सभा त्या ठिकाणी टिपू शकत नाही. हेलिकॉप्टर मधलाच कॅमेरा त्या ठिकाणी या सभेचा संपूर्ण एकत्रित फोटो आपल्याला मिळवून देऊ शकतो. एवढी विराट निर्णायक इशारा सभा आहे. माननीय मनोज जरांगे पाटील यांचं सभास्थळी आगमन झालेलं आहे. आपण टाळ्यांचा जल्लोष करायचा आहे, कोणी उभारायचं नाही. मराठ्यांची शिस्त आपण दाखवणार आहोत. मराठ्यांची शिस्त या निमित्ताने आपल्याला बघायला मिळत आहे. बाजूला स्टेजच्या पाठीमागचे आणि स्टेजच्या दोन्ही बाजूचे सर्व लोक पुढे येऊन स्थानापन्न होतील अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्रातून मराठा समाज आपली संवेदना घेऊन, आपली वेदना घेऊन पाटील मैदानावरती दाखल झालेला आहे. 25 लाखाहून जास्त मराठा समाज माननीय मनोज जरांगे पाटील यांचं भाषण ऐकण्यासाठी बीडच्या या ऐतिहासिक पाटील मैदानावरती दाखल झालेला आहे. तमाम मराठा बंधू भगिनींचं आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे. आपल्या जीवनातील अतिशय महत्वाचा क्षण, मराठ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण, अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. जरांगे पाटील सरकारला काय इशारा देतात, या इशारा सभेला संबोधित करण्यासाठी माननीय मनोज जरांगे पाटील यांचं सभास्थळावरती जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत करायचं आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. अतिशय जोरदार जल्लोषामध्ये बीडकर माननीय मनोज जरांगे पाटील यांचं भव्य दिव्य स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. बांधवांनो, जरांगे पाटील यांना 24 तारीख दिली होती, ती 24 तारीख उद्या आहे आणि आज मनोज जरांगे पाटील इथून सरकारला इशारा देणार आहेत. आपल्या मराठ्यांचा अतिशय स्वाभिमानाचा, अभिमानाचा आणि आत्मसन्मानाचा हा क्षण आपण कॅमेऱ्यामध्ये टिपतो आहोत. छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये शेकडो जेसीबींच्या माध्यमातून फुलांची उधळण सुरू आहे. हा नेत्रदीपक सोहळा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जरांगे पाटील यांचं छत्रपती संभाजी महाराज चौकात आगमन झालंय. त्या ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवर्षी करण्यात येत आहे. सर्वांनी एकदा जोरदार घोषणा द्यायच्या. छत्रपती शिवाजी महाराज की. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. तुम्ही या तुमची जागा. स्वागत कमानीवरती थांबलेल्या सर्वांना विनंती आहे. जनरेटरवर जे बसलेले आहेत, फक्त इर्टिका गाडी सांगा ती जरांगे पाटलाच्या टीम मधली इर्टिका गाडी माननीय जरांगे पाटील यांच्या टीम मधले, कृपया तिथे त्याच्यावर कोणी बसू नका. आणि थोडं तिथे चॅनलवाल्यांना सहकार्य करा. मीडियाच्या बांधवांसाठी खुर्च्यांची व्यवस्था करा. ज्या खुर्च्या इकडे तिकडे पांगलेल्या त्या खुर्च्या एका ठिकाणी घ्या. स्वयंसेवक जे बाउन्सर आहेत त्यांनी सगळे टीम त्या बॅरिकेडर मध्ये थांबा. सगळेजण, सगळे लोक बाहेर काढा. तिथले सगळे लोक बाहेर काढा. हे डी झोन मधल्या सर्वांनी उजव्या बाजूला येऊन बसायचंय. डी झोन मध्ये ते सगळेजण उजव्या बाजूला येऊन बसतील अशी संयोजकाकडून सूचना आलेली आहे. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. कार्यक्रमाची रूपरेषा ऐका. माननीय मनोज जरांगे पाटील यांचं आगमन होईल. आगमन झाल्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करतील. त्यानंतर
कैलासवासी मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील आणि माननीय स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या प्रतिमांचे पूजन माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते होईल. त्यानंतर 5 छोट्या मुली मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करतील. 9 छोट्या मुली छोट्या बालिका त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करतील. त्या मुलींसाठी पास दिलेले आहेत. त्या मुलींच्या पालकांनी कृपया वरती येऊ नये. फक्त त्या 9 मुली स्टेजवरती येऊन माननीय जरांगे पाटील यांचं स्वागत करतील. त्यानंतर आपण सगळेजण बसून आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांची जिजाऊ वंदना या मंचावरून सादर होईल. आपण सगळ्यांनी जिजाऊ वंदना सुरू झाल्यानंतर सगळ्यांनी बसून हात जोडून फक्त बसायचंय अशी सूचना आहे. आणि जिजाऊ वंदना झाल्या क्षणी माननीय मनोज जरांगे पाटील आपल्याला संबोधित करायला उभा राहतील. बॅरिगेड्स क्रमांक 2 पाठीमागचे सगळे लोक सगळ्यांनी बसून घ्या. पुढचे सगळे बसलेले तुम्ही सगळे बसलात तर सगळ्यांना हा क्षण दिसेल डोळ्यांनी. हा क्षण सगळ्यांना दिसेल. तुम्ही जर बसलात तर पाटील मैदानावर भगवं वादळ उसळलेले. या भगव्या वादळासाठी कोटी कोटी टाळ्यांचा जल्लोष करायचा आहे. पुढचा अर्धा मिनिट आपण टाळ्या वाजवत राहायचंय. अर्धा मिनिट सलग अर्धा मिनिट ती ऊर्जा ती शक्ती आपल्याला आपल्यामध्ये निर्माण करायची. इकडचे पण टाळ्या वाजवा. दोन्ही बाजूचे या बाजूचे पण टाळ्या वाजवा. आता फक्त पुरुष मंडळी घोषणा देतील आणि त्यानंतर फक्त महिला भगिनी आपण स्वतंत्र घोषणा घेणार आहोत. कारण दोन्ही संख्या विराट आहे. पहिल्यांदा पुरुष मंडळी. छत्रपती शिवाजी महाराज की. फक्त पुरुष मंडळींनी हात उंचावून वानखेडे स्टेडियमचं रेकॉर्ड आपल्याला आवाजाचं मोडायचं आहे. बघा पुरुष मंडळी. छत्रपती शिवाजी महाराज की. आता महिला भगिनींचा आवाज घुमेल पाटील मैदानावर. फक्त महिला भगिनी. छत्रपती शिवाजी महाराज की. निश्चितच महिला भगिनींचा आवाज आपल्यापेक्षा जास्त आलाय म्हणून आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. पुन्हा एकदा पुरुष मंडळीकडे जाऊया. राष्ट्रमाता जिजाऊ की. आता तुम्हीच ऐका महिला भगिनींचा आवाज आणि तुम्हीच सांगा कोणाचा मोठा आहे. महिला भगिनी. राष्ट्रमाता जिजाऊ की. हॅलो हॅलो हॅलो. या डीन झोन मध्ये जे ब्लॅक टी शर्ट वाले स्वयंसेवक आहे त्यांनी जरांगे पाटल्याशिवाय कुणालाही मध्ये येऊन द्यायचं नाहीये आणि डी झोनची गर्दी कमी करायची आहे. एक मिनिट. दिलेल्या प्रत्येक सूचनेचं तंतोतंत पालन करायचं. आता सर्वांनी 1 मिनिट मी बसले होतो. बघू तुमचा आवाज. मागचे पण पुढचे बी. छत्रपती शिवाजी महाराज की. सगळ्याचा आवाज आला पाहिजे. मागच्यांचा पुढच्यांचा डाव्या बाजूच्या उजव्या बाजूच्या सगळ्यांचा. छत्रपती शिवाजी महाराज की. जय जिजाऊ. एक मराठा तुमच्या नाटक मनोज जरांगे पाटील तुम्ही आगे बढ़ो. काय नाव तुझं? यशराज महादेव शिंदे. हा मुलगा हरवला आहे. स्टेज जवळ आहे. त्याचे आई वडील तिथं कुठे असतील किंवा सोबतचे कोणी असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. तो सुखरूप आहे. काही अडचण नाही. काय नाव? यशराज महादेव शिंदे. माननीय मनोज जरांगे पाटील यांचं छत्रपती संभाजी महाराज चौकातून पुढे आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांनी आपल्या नेतृत्वाचं स्वागत करायचं आहे.
माननीय मनोज जरांगे पाटील गरजवंत मराठ्यांचा ढाण्यावाग यांचं पाटील मैदानाच्या मुख्य कमानीतून आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांचा जल्लोष करायचा. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा. एक महत्वाची सूचना आहे, लक्षपूर्वक ऐका. आपल्या सर्वांचं काळीज आपले नेते मनोज जरांगे पाटील यांचं मनोज जरांगे पाटील ऑफिशियल हे फेसबुक पेज आहे. इथं बसलेल्या लोकांनी आत्ता किंवा घरी गेल्यानंतर आपले नेते जरांगे पाटील जगातला सर्वात मोठा नेता असा आपल्या नेत्याचा बहुमान आहे. त्यामुळे आपल्या नेत्याच्या फेसबुक पेजचे फॉलोअर्स आजच्या संध्याकाळपर्यंत दुप्पट झाले पाहिजेत. आता 1 लाख आहेत, संध्याकाळपर्यंत 2 लाख फॉलोअर्स मनोज जरांगे पाटलांचे झाले पाहिजेत. याची काळजी आपण घ्यायची. आपल्या नेत्याचा प्रचार प्रसार आपण सगळ्यांनी करायचा आहे. तयार आहेत सगळे? यशराज महादेव शिंदे हा मुलगा इथं स्टेज जवळ आलेला आहे. खजाना वीर जवळचा मुलगा आहे. त्याचे आई वडील कोणी असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. माननीय मनोज जरांगे पाटील यांचं सभास्थळावरती अतिशय उत्साहात स्वागत. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ आगमन झालंय. जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्वांना सूचना आहे, ज्यावेळेस जरांगे पाटील यांची सभा सुरू होईल त्यावेळेस सर्वांनी खाली बसून घ्यायचंय, जेणेकरून आपले मागचे जे बांधव उभा आहेत त्यांना ती सभा बघता येईल. सगळ्यांनी टाळ्याचा जयघोष करा. शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी होते. जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. तुम्हारे साथ है. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. एक मराठे. मराठ्यांचा ढाण्यावाग माननीय मनोज जरांगे पाटील यांचं आगमन सभास्थळावरती झालेलं आहे. कृपया कोणी गर्दी करू नका, कोणी उभा राहू नका. आपल्या सर्वांना माननीय मनोज जरांगे पाटील हात उंचावून अभिवादन करत सभास्थळाकडे दाखल होत आहेत. कृपया आपण सर्वांनी अतिशय शांततेत सभास्थळाकडे यायचंय. आपल्या सर्वांनी नोंद घ्यावी. मधली गर्दी कमी करा, रस्ता द्या. स्वयंसेवकांनी रस्ता करून त्या मधून. जरांगे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माननीय शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते अवघ्या काही मिनिटात मुख्य व्यासपीठाकडे येत आहेत. माननीय मनोज जरांगे पाटील यांचं सभास्थळावरती आगमन होत आहे. सभास्थळावर अर्ध्यात आगमन झालेलं आहे पाटलांचं आणि अवघ्या काही क्षणामध्ये माननीय मनोज जरांगे पाटील कार्यक्रमाच्या मुख्य मंचावरती दाखल होत आहेत. आपल्याला नम्र विनंती करण्यात येत आहे, आपल्याला जिथे जागा मिळेल तिथे आपण बसावं. काय करता
हे बघा तुम्हाला मी पहिले सांगितलं की मागचे लोक ओरडून आपल्याला विनंती करण्यात येत आहे, सर्व ड्रोन कॅमेरावाल्यांना विनंती करण्यात येत आहे तुम्ही खालचे थोड्याच वेळात या ठिकाणी खाली बसा ना, बसा खाली. आपल्याला विनंती करण्यात येत आहे, जे ड्रोन कॅमेरे आहेत आणखी 5 मिनिटांनी हेलिकॉप्टर जवळ आल्यानंतर तोपर्यंत चालू राहू द्या. हेलिकॉप्टर जवळ आल्यानंतर ड्रोन कॅमेरे आपल्याला खाली घ्यायचे, त्याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. माननीय मनोज जरांगे पाटील यांचं सभास्थळावरती आगमन. आम्ही मराठे हिचे पुत्र लोकी कधी भ्यावयाचे मुळीना कोणा, अकंठ प्यालो हिचे दुग्धांगी पाया रुमा रुमातुनी खुणा, तोडा चिरा दुग्धधाराचे येती न वाहे रक्त शरीरातुनी, माझी मराठी मराठाच मीही असे बोल येतील हो त्यातुनी. मराठ्यांना आपल्या मराठा असल्याची जाणीव, तो सन्मान, स्वाभिमान, अभिमान आणि आत्मसन्मान देण्याचं काम माननीय मनोज जरांगे पाटील करत आहेत. आजच्या निर्णायक इशारा सभेसाठी माननीय मनोज जरांगे पाटील यांचं बीडच्या ऐतिहासिक पाटील सभास्थळावरती या ठिकाणी आगमन झालेलं आहे. लाखोंच्या संख्येनं माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी लाखो मराठा बांधव या मैदानावरती उपस्थित आहेत. आपण जोरदार टाळ्यांचा जल्लोष करायचा आहे. माननीय मनोज जरांगे पाटील यांचं उल्हासात स्वागत करायचं आहे. मराठ्यांचा काळीज, मराठ्यांचा बुलंद आवाज, इथं बसलेल्या प्रत्येकाची, तुमची माझी आपल्या सर्वांची आन बान आणि शान, आणि मराठ्यांचं महाराष्ट्रातलं एकमेव नेतृत्व माननीय मनोज जरांगे पाटील यांचं पाटील मैदानावरती जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. यानंतर माननीय मनोज जरांगे पाटील यांना प्रेरणा देण्यासाठी आपल्याला काही घोषणा या ठिकाणी द्यायच्या आहेत. मी म्हणेल विजय असो, विजय असो. आपण म्हणायचंय जरांगे पाटलांचा विजय असो, विजय असो, विजय असो. आपल्याला विनंती आहे, हात उंचावून जल्लोष करायचा आहे. अशी गर्दी, अशी लोकगंगा पुन्हा येणार नाही. या लोकगंगेचे साक्षीदार आपण आहोत. एक खुर्ची द्या रे. कृपया ज्या काही गाड्यावरती मुलं बसत आहेत त्यांना सूचना आहे, आपण खाली यावं. विजय असो, विजय असो. हे बघा, सर्वांचा आवाज पाहिजे. रस्त्यावरती जे आजूबाजूला सगळेजण बसलेले आहेत, सगळ्यांनी एका सुरात आवाज. मुंबईत तर गेला पाहिजे, पण दिल्लीलाही आपला आवाज पोहोचला पाहिजे. विजय असो, विजय असो. पुरुष मंडळींचा आवाज कमी येतोय. जरांगे पाटील तुम आगे बढो. जरांगे पाटलांचा कार्यक्रमाच्या मंचावर येईपर्यंत आपण घोषणा द्यायच्या आहेत. हा क्षण मराठ्यांनी प्रत्येकाने काळजात साठवून ठेवावा, असा मराठ्यांसाठीचा ऐतिहासिक क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की. जरांगे पाटील तुम आगे बढो. माननीय मनोज जरांगे पाटील यांचा सभास्थळावरती आगमन झालेलं आहे. एक मराठा कोटी मराठांच्या घोषणांनी सगळा आसमंत उजळून निघालेला आहे. आजच्या ऐतिहासिक निर्णायक इशारा सभेसाठी आपण सगळेजण उपस्थित आहोत. जे काही सूचना देऊ नका, सगळं लाईव्ह कास्टिंग चालू. तुम्ही ना सगळ्या लोकांना तिथे जाऊन बाहेर काढा. कुणीच ऐकणार नाही, कोण ऐकणार आहे तुमचं सांगून. तुम्ही सगळ्याला उधळून काढा बाहेर. माननीय पाटलांचं आगमन आहे. कृपया मुख्य प्रवेशद्वारावरची जी गर्दी आहे थोडीशी कमी करायची आपल्याला विनंती आहे. पाटलांचं आगमन अगदी सभास्थळाच्या
मुख्य स्टेजच्या परिसरात झालेला आहे. समोरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज की. आणि माननीय मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी हेलिकॉप्टर ड्रोन कॅमेरे खाली बीडच्या घ्या. पाटील मैदानाच्या दिशेने हेलिकॉप्टर निघालेलं आहे. सगळे ड्रोन खाली घ्या. सर्व ड्रोन धारकांना सूचना आहे, सर्वच्या सर्व ड्रोन खाली घ्या. हे भगवं वादळ, या वादळाचे साक्षीदार आपण. सगळे ड्रोन खाली घ्या. ड्रोन कॅमेरे खाली घ्या, परत उडवू नका ड्रोन कॅमेरे. फटाके जे वाजवते पाठीमागच्या साईडला फटाके बंद करून टाका. फटाके कुणी वाजवू नका. फटाके स्टेजच्या मागे जे वाजवते त्यांनी ते फटाके बंद करा. या ठिकाणी हेलिकॉप्टर काही वेळातच या ठिकाणी येत आहे. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. हात उंचावून फटाके थांबवा वाजवायचे सूचना आलेली आहे. हेलिकॉप्टर नामलगाव मध्ये हेलिकॉप्टर दाखल झालंय. नामलगाव मध्ये हेलिकॉप्टर दाखल झालंय. फटाके बंद करा. फटाके वाजवायचे थांबवा. मोठा फटाका फुटणार आहे. हे छोटे छोटे फटाके बंद करा. छोटे फटाके वाजवायचे बंद करा. ड्रोन कॅमेरे खाली घ्या. ड्रोन सर्व ड्रोन खाली उतरवा. सर्व 3 ड्रोन उडत आहेत. रोडच्या साईडचे खाली ड्रोन घ्या. आहे. ते ड्रोन खाली घ्या. ड्रोन कॅमेरे खाली घ्या. आणि फटाके सर्वांना विनंती आहे, ड्रोन कॅमेरे खाली घ्या. फटाके बंद करा. पाटील अभिवादन करतायत. आपण सगळ्यांनी हात उंचावून छत्रपती शिवाजी महाराज की. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. एक मराठे. मराठ्यांचा ढाण्या वाघ, जिजाऊचा पुत्र, छत्रपती शिवरायांचा मावळा, आपल्या सर्वांचा बुलंद नेता. हेलिकॉप्टर आलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्यात. ड्रोन कॅमेरा खाली घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. लड़ेंगे जीतेंगे. लढेंगे जीतेंगे. हेलिकॉप्टर आलेलं आहे. दोन्ही ड्रोन खाली घ्यावेत. आपल्याला नम्र विनंती आहे, पाटलांना पुढे येण्यासाठी आपण रस्ता द्यावा. शाळेला विनंती आहे. ऐतिहासिक क्षण आहे. जोरदार ताली लावून सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. सर्वांनी उभा राहून जरांगे पाटलांचं स्वागत. या मराठ्यांच्या विरोधात कॅमेरे खाली घ्या. ड्रोन कॅमेरे खाली घ्या. सभेत जोरदार स्वागत. ड्रोन कॅमेरे खाली. मराठ्यांचा ढाण्या वाघ माननीय मनोज जरांगे पाटील यांच्यावरती हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. राष्ट्रमाता जिजाऊ की. ड्रोन कॅमेरा खाली घ्या तात्काळ. ड्रोन कॅमेरा तात्काळ खाली घ्या, नाही तर कारवाई करण्यात येईल. ड्रोन कॅमेरे खाली घ्या तात्काळ. छत्रपती शिवाजी महाराज की. जय जिजाऊ. पाटलांना पुढे येऊ द्या. जोरदार स्वागत होणार आहे. तुमचं आमचं नातं काय. समोरच्या बाजूला व्हा. तुतारीवाले बाजूला व्हा. तुतारीवाले बाजूला व्हा. तुतारीवाले पुढे या. तुतारीवाले बाजूला व्हा. तुतारीवाले बाजूला व्हा. छत्रपती शिवाजी महाराज की. थांबा 1 मिनिट थांबा. टीव्ही 9च्या व्हॅनवर लोक चढलेले खाली उतरा. लाईव्ह कार्यक्रम सुरू आहे मीडियाच्या. हे बघा समोरचे, हे बघा बॅरिकेडवर बदले समोरचे. हात जोडून विनंती. आपल्याला जरांगे पाटील हात जोडून विनंती करत आहेत. तुम्ही बाजूला सरका बाजूला सरका. माननीय मनोज जरांगे पाटील यांना येण्यासाठी रस्ता द्या. तुतारीवाले चला बाहेर. तुतारीवाले चला आता.
तुतारेवाल्यांचं कार्य आता संपलेलं आहे स्वागताचं. बाजूला या, पुन्हा हेलिकॉप्टर येणार आहे पुष्पवृष्टी करण्यासाठी. पाटलांना लवकर पुढे येऊ द्या, म्हणजे हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होईल. स्वागत करणाऱ्या ज्या 9 बालिका आहेत त्यांना तिथे जवळ संयोजन समितीने तिथे त्यांना व्यवस्थित घ्यायचं आहे. जरांगे पाटलांना पुढे येण्यासाठी रस्ता द्या, वेळ कमी आपल्याकडे. समोरची संपूर्ण गर्दी कमी करा, समोरची सगळी गर्दी हटवा, कुणी त्या ठिकाणी स्टेजवर येऊ नका. ते काळे बाउन्सर जरांगे पाटलांचं कार्यक्रमाच्या स्टेजवरती या ठिकाणी आगमन काही क्षणात होत आहे. आपण जरांगे पाटलांचं स्वागत जोरदार टाळ्या वाजून पुन्हा एकदा स्वागत करूया. एक मराठा. पुढची गर्दी कमी करा. आदरणीय पाटील आपल्या सगळ्यांना सूचना देत आहेत. पुढची गर्दी कमी करा, रस्ता द्या. माननीय जरांगे पाटील यांना येण्यासाठी रस्ता द्या. पुढे आदरणीय पाटलांच्या गाडीला येण्यासाठी रस्ता द्या. आपल्या मराठ्यांचं काळीज, आपल्या मराठ्यांचं हृदयस्थान, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व माननीय जरांगे पाटील यांचं सभास्थळी आगमन आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे. बघा डी मध्ये जे आले ते जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. डी मध्ये जे लोक आले त्यांना सगळ्यांना जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. लड़ेंगे जीतेंगे, लड़ेंगे जीतेंगे. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. माननीय मनोज जरांगे पाटील यांचं सभास्थळी आगमन होत आहे. सगळ्यांनी बांधवांना विनंती आहे, आपण पाटलाला येण्यासाठी रस्ता द्यावा. माननीय मनोज जरांगे पाटील यांचं सभास्थळावरती आगमन झालेलं आहे. तमाम 25 लाखाहून अधिक मराठा बांधव माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. आपण सगळेजण पाटलांना पाहण्यासाठी उत्सुक आहोत. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. महत्वाचं जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. माननीय छत्रपती शिवाजी महाराज स्टेजवरती, या स्टेजवरती फक्त माननीय पाटील हे एकटे येतील. सूरज सतीश कृपया चव्हाण कुणी- हा मुलगा स्टेजच्या बाजूला आहे, कृपया त्या हरवलेला आहे. सूचना सूरज सतीश चव्हाण. त्या सूचना नंतर द्या. हरवलेल्याच्या आता पाटलांचं आगमन आहे. माननीय मनोज जरांगे पाटील यांचं स्टेजवरती आगमन आहे. माननीय मनोज जरांगे पाटील यांचं सभास्थळावरती कार्यक्रमाच्या मुख्य मंचावरती आगमन होत आहे. आपण सर्वांनी माननीय जरांगे पाटील यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की. माननीय मनोज जरांगे पाटील, फटाके बंद करा, फटाके बंद करा, फटाके बंद करा, फटाके बंद करा. जोरदार टाळ्यांचा जल्लोष करायचा आहे. मराठ्यांचा ढाण्यावाद. माननीय मनोज जरांगे पाटील यांचा सभास्थळावरती आगमन आहे. लढेंगे जीतेंगे. तुम्ही इथं थांबा. हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होते. या सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार होत आहोत. लढेंगे जीतेंगे. छत्रपती शिवाजी महाराज की. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. हेलिकॉप्टर पाटील तुम आगे बढ़ो. टाळ्यांचा गजर करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता शिवाजी महाराज की. या सुंदर आहे
अतिशय क्षणाचे आपण साक्षीदार आहोत. हात वरती करायचे, हात वरती करून आपण स्वागत करायचंय. हात उंचावून दोन्ही हात वरती करून माननीय पाटील आपल्याला अभिवादन करतायत. दोन्ही हात वर आपण माननीय जरांगे पाटलांना आशीर्वाद द्यायचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की. पहिल्यांदा गुलाबाची फुलं हात वरती करा, हात वरती करा. छत्रपती शिवाजी महाराज की. गुलाबाची फुलं आणि त्यानंतर आणि त्यानंतर झेंडूची फुलं, प्राजक्ताची फुलं. हा फुलांचा दरवळ आणि सुगंध आपण अनुभवतो आहोत. जोरदार टाळ्यांचा जल्लोष चालू ठेवायचा आहे. मराठ्यांच्या जीवनातला ऐतिहासिक क्षण आणि या ऐतिहासिक क्षणाचा आपण साक्षीदार होत आहोत. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. लड़ेंगे जीतेंगे, लड़ेंगे जीतेंगे. विजय सो, विजय सो. कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला. मराठा एकजुटीचा, मराठा एकजुटीचा. रक्ता रक्ता भिनलंय काय, रक्ता रक्ता भिनलंय काय. छत्रपती शिवाजी महाराज की. महाराज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, महाराज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. एक मराठा, एक मराठा. जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय, तुमचं आमचं नातं काय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरती हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होत आहे. माननीय मनोज जरांगे पाटील विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांना अभिवादन करतायत. जोरदार टाळ्यांचा जल्लोष. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि यानंतर आपल्या 9 बालिका, या 9 बालिका माननीय मनोज जरांगे पाटील यांचा या ठिकाणी स्वागत करतील. तत्पूर्वी मराठ्यांचे क्रांती सूर्य अण्णासाहेब पाटील आणि स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या प्रतिमांचं पूजन या ठिकाणी होत आहे. स्वर्गीय मराठ्यांचे क्रांती सूर्य अण्णासाहेब पाटील आणि मराठा योद्धा स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात पाटलांचं स्वागत करायचं आहे. छोट्या छोट्या मुली आणि छोट्या जिजाऊच्या लेकी माननीय मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करत आहेत. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून माननीय जरांगे पाटलांचं या ठिकाणी स्वागत करावं अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे. लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे. माननीय जरांगे पाटील यांचं स्वागत या छोट्या छोट्या जिजाऊच्या मुली, जिजाऊच्या कन्या माननीय जरांगे पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करतायत. आपण सगळ्या चिमुकल्या मुली स्वागत करतायत. जोरदार टाळ्यांचा जल्लोष. पुढचा 1 मिनिट टाळ्या बंद करायच्या नाहीत. हात उंचावून टाळ्यांचा जल्लोष. माननीय जरांगे पाटील यांच्यावरती पुन्हा एकदा पुष्पवृष्टी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. मराठ्यांच्या आयुष्यातला हा सुवर्ण क्षण आणि मराठ्यांचा एकमेव नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील. टाळ्या वाजून आपण शिक्कामोर्तब करावं. मराठ्यांच्या या विराट निर्णायक इशारा सभेला माननीय जरांगे पाटील थोड्याच वेळात संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी आपण सर्वांनी हात जोडून जिजाऊ वंदनेसाठी बसायचंय. मी विनंती करतो आपण सर्वांनी हात जोडून बसावं. साऊंड इंजिनियर यांना सूचना आहे आपण जिजाऊ वंदना सुरू करावी. मनोज
सुरुवात करायची आहे. सर्वांनी हात 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 जोडून बसायचंय. सर्वांनी स्टेजवरच्या सगळ्यांना विनंती स्टेजच्या खाली यायचे. स्टेजचे सगळे खाली या. हात जोडून बसायचंय. सर्वांना विनंती आहे हात जोडून बसायचंय. जिजाऊ वंदनेने आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. जिजाऊ वंदनेसाठी आपण सर्वांनी हात जोडायचे.
छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर 2 घोषणा होणार आहेत आणि आदरणीय पाटील यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. लढेंगे जीतेंगे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र. एक मराठा. विजय असो, विजय असो. प्रत्येक वादळ पेल्यांनी माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे. जाऊन सांगा त्या वादळांना आता तुमची मनोज जरांगे पाटलांशी गाठ आहे. मराठ्यांच्या मराठ्यांच्या या निर्णायक इशारा सभेला माननीय मनोज जरांगे पाटील आता संबोधित करणार आहेत. पण जितका परिसर आहे सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांचा जल्लोष करायचा आहे. 450 वर्षानंतर मराठ्यांना नेता मिळालाय. मी आदरणीय माननीय मराठ्यांचा काळीज, मराठ्यांचा हृदयस्थान, आपला जीव की प्राण, मराठ्यांचा स्वाभिमान, ज्यांनी आपल्याला आत्मसन्मान दिलाय त्या मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतो या विराट निर्णायक इशारा सभेला संबोधित करावं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा जल्लोष. बोलायचं का? सुरू करू का? माननीय जरांगे पाटील आपल्याला संबोधित करतायत. एकदा जोरदार टाळ्यांचा जल्लोष. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, बीड नगरीतील आणि बीड जिल्ह्यातून आलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. आपण नजर पुरत नाही इथपर्यंत विराट संख्येनं हे उसळलेलं मराठ्यांचं बीड जिल्ह्यातलं वादळ
हे मराठे जमलेत. हा आलेला बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांचा एकजुटीचा महाप्रलय. हा महाप्रलय बघूनच येवल्याच्या एडपणाला संडास लागल्याशिवाय आता राहत नाही. आपण इतक्या विराट ताकदीने जमलात, त्यामुळे मी माझ्या मायबाप बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मिळेल त्या वाहनानं आलेल्या माझ्या सर्व बांधवांना मानाचा जय शिवराय. मिळेल त्या वाहनाने माझी आई माता माऊली आली. मिळेल ते अँब्युलन्स पुढे घ्या म्हणते बाबा, त्यांना दिसा नाही. घ्या थोडी पुढे घ्या, का करता आता? घ्या 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 घ्या. बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून मिळेल त्या वाहनानं आलाय. इथंही सकाळपासून उपाशी तापाशी मराठा समाज बसलाय. जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं मराठा समाजाचं दिसतोय. मुंगीलाही मध्ये शिरता येणार नाही अशी अफाट मराठ्यांनी एकजूट दाखवली. माझ्या मराठा समाजाला शांतता काय असते हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. माझ्या बीड जिल्हा जन्मभूमीतील मराठा समाज एकही घरी राहिला नाही, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या चरणी नतमस्तक होतो. इतक्या वेळचे आपण बसलेला असताना आपण पाणी प्यायला सुद्धा जात नाहीत, आपण जेवायला सुद्धा जात नाहीत. आणि खूप वेळ झाल्यामुळं बाहेर जाण्याऐवजी लोंढेचे लोंढे पुन्हा आत यायला लागलेत. हे बघा, पुन्हा मला यायलाच लागलेत. एकही मराठा जागा सोडायला तयार नाही. मराठ्यांना हवंय आता त्याच्या लेकराचं आरक्षण म्हणजे मराठा आरक्षणच. मायबाप मराठा बांधवांनो, आपल्याला डाग लावला गेलाय. मागची बंद करता कर तुम्ही. यार त्यांना आवाज आहे ना म्हणतात, काहीतरी बघाय बाबा. कुठे गेला मला तर काहीच दिसत ना. अरे ते मागचे बंगून राहिले भाऊ माझ्या नावाने, त्यांचं बघ काहीतरी लवकर. ज्यांना दिसत नाही त्यांनी फक्त बघा. आरक्षण कसं आणायचं ते. आणि हे मराठे कसे आरक्षण आणते तुम्ही नुसतं बघा म्हणा. आता ज्यांना आवाज येत नाही ना, ज्यांना तुम्हाला दिसत नाही नका दिसून देऊ. आवाज येत असेल ना, मग फजिती करायचं मागत का तुम्ही? आवाज कसं काय येणार त्यांना? नाही म्हणते ते काय खोटं बोलते. येत आरक्षणचे आरक्षण नाही, खोटं कसं काय बोलते? जेवढा येतं तेवढा आहे का? मग काय करता आता? एखादी सांगाल मी तुम्हाला. मायबाप मराठ्यांना आपल्याला अर्ध्या घंट्यात सगळा विषय मांडायचा आहे. कोणीही आपली जागा सोडू नका. आणि जागा सोडणारा बीड जिल्ह्यातला मराठा अजिबात नाही. आपल्याला डाग लावला गेला. शांततेने असणाऱ्या मराठा समाजाला डाग लावला.
कोणी म्हणतं आमचे घर जाळले, कोणी म्हणतं आमचं हॉटेल जाळलं. आमच्यावर खोटा डाग लावलाय. यांनी यांचेच हॉटेल जाळले आणि निष्पाप माझे गोरगरीब मराठ्यांचे बांधव तुम्ही गुतवले. पण भेणार तो मराठा कसला, आणि त्यातले त्यात बीड जिल्ह्यातला. जर मराठ्यांना काही करायचं असतं तर सरकारला आज माझी विनंती आहे. यार खाली बसा रे बुळबुळ, तुम्हाला आरक्षण भेटलं काय गड्या? हा नोंदी निघालं काय? नका काय ना आवाज इकडचा येतो ते आम्ही सगळेजण मिळून सांगू तुम्हाला काय करायचे. आम्ही तुम्हाला काही दफणार आहेत का काय? तुम्हाला सांगू कानात काय आहे त्या. आपल्याला मायबापावर डाग लावला, आपल्या पोरांनी काय नाही करू नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. निष्पाप पोरांना गुंतवण्याचं षडयंत्र सरकारने केलं. आज इतक्या लाखानं मराठे कोणालाच मोजता येत नाहीत. मराठ्यांना जर काही करायचं असतं तर आज केलं असतं का नसतं? मग मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. शांतता. सरकार झोपू नका. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. मराठ्यांना राज्यात शांतता हवी. करोडोच्या लाखोच्या संख्येने आज मराठा एकत्र आलाय. शांततेत शहरात गेला आणि शांततेत मैदानात आलाय. विनाकारण त्याला डाग लावू नका. आणि हाच मराठा या राज्याला शांतीचा संदेश देण्यासाठी लाखोच्या संख्येने एकत्र येऊन शांतता रॅली केली. हे कधीच कोणाची जाळपोळ नाही करू शकत. हे कधीच कोणाच्या घरावर नाही जाऊ शकत. यांचे येणेच फोडिले रे. हे लंगुत्य आमच्या गोरगरिबात नाव घेतले. यांनातलं कंडे यांचं सुरू केलं येईन. ते येवल्याचं येडपट सगळ्या दुनियाचं भाव चळलेलं तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्यानेच हाटल जळले. नाव आमच्या पोराचं घेते बधीर सगळ्या दुनियाचं. आणि त्याच ऐकत ती सरकार. हे त्याला दिसाना निसाना ते तर पिशीच घेऊन येत आहे सध्या. बाजाराची पिशी त्याच्यात कागद आहेत. बघा बघा मला कशा शिव्या देतात. कशाला बोलवतो रे मग? कशाला मराठीचा वाटा जातो? आताची पिशा घेतल्यात काही दिवसाने तुटलेल्या चपला केळाचे सालपटे तो ह्याजवळच देणार. तू थांब थोडं. तुला म्हणलं होतं नादी लागू नको. मी लई नमुना बेकारी. तुला आत्ताच खाल्लेला पचाना तर नंतर कसं व्हायचं हो तू? तुला आत्ताच पचा नाही. अरे त्याला समर्थ मी तुम्ही टेन्शन ना घेऊ. त्याला आत्ता उलथा पालथा करतो. त्याचे काय काळजी न करू. आता कशा आवाजात बोलू तू? बारीक असा जस काय कळलं कधी त्याला. जरंगे साहेब म्हणतोय आता. पहिले नीट राहायला असतात नुसतं जमलं का? आळी वळवळ करते शेपटाची. दिसतंय बी कसलं काय नो रंगनाथ रंग बदलणारा रंग. गप मारायचं. मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं जरांगे पाटील तुम्ही बोलू नका. मी त्याला समज दिली. मी गप बसलो. म्हणलं जाऊन त्या डंकार झालेला आहे म्हाताऱ्याला काय हाल बोलायचं. मी 4 दिवस काही बोललो का? मग त्याला काल काय बडबड हळूच बारीक आवाजात बोलतो. द्या सगळं त्यांना, द्या सगळं. बंगले बांधा त्यांच्यापाशी. तिथंच राहा, तिथंच कायदा बारा. एडपट बुजगाव नको डल्लं. मग शाळा काढीत
त्याला अक्कल कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी अरे महाराष्ट्राला कल काय घेणं देण्याचं हे डबड तू थांब एकदा आरक्षण मिळू दे मग तुला कचकाच दाखवतो तो लय दिवसाची फडफड चालली माय बाप मराठ्यांनो फक्त एकदा आरक्षण मिळूस तर शांततेत आंदोलन करा त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं झाला बघूच आपण ते आम्ही गप बसलो की काढा करतो मला गप बशी देत मी गप बसलो की ते सुरू करतो त्याला दम मग मला चौथळेला मला नाही निघत दम कारण मी खानदाने तुमच्या रक्तामासाचा ओरिजिनल मराठ्यांच्या आवला दे दम नसतो काढी माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जर कोणी बोलला तर त्याला सुट्टी नाही मग तो कोणी असू द्या आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे त्यासाठी आज संघर्ष सुरू आहे तुटक जाऊन दे रे टाकीस टकोऱ्यात माया बोलू दे मला जरशी ते मग फडफड झालं मला मुख्यमंत्री झाले का आरक्षण घेऊन मला काही मिळत लागा ना ते काय वाजायला लागला आधी आणि ते एका ऐकतलं मोठं वाजलं मी वर बघितलं म्हणलं हेलिकॉप्टर उतरत तिकडे खाली शिडी लिहून आता पण त्यानंतर वेगळंच कळालं काहीतरी शेतकऱ्याचं काहीतरी सहल होती त्याला कळ ना संडास लागली तरी बी ते कळून घे ना हे मराठी कशासाठी एक आलेत या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना माझी आज चंपावती नगरीतून विनंती आहे सरकार बाजूला आवाज आहे ना त्यांना दिसून दे लय अवघड आहेत भाऊ मागचे माणसं नेट बंदच होणार ना इतके लोक असल्यावर काय झालं हा थांबा थोडं थांबा आणि मग मी कशाला आलोय दोनही मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना विनंती या चंपावती नगरीतून इथं 1-1 वर्षाचे लेकरं सुद्धा मांडीवर घेऊन माता मावल्या बसल्यात इथं 70 ते 90 वर्षाचे आजोबा आणि आजी सुद्धा बसली आमची सगळ्यांची योजना एकच आहे मराठ्यांच्या लेकराला आता आरक्षण मिळवून द्यायचं त्याशिवाय मागे हटायचं नाही सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्या त्या वाक्याचं ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर तुम्हाला जड जाईल त्याचं ऐकू नका असा उद्देश दिसायला लागलाय देशातले जेवढे राज्य त्या राज्यातली मोठी जात संपवण्याचा तुम्ही घाट घातला असा अंदाज दिसायला लागलाय पण शेवटी एकदा जर मोठा सगळा समुदाय खवळला शांततेत काय होईना तुमचा सुपडा साफ झाला म्हणून समजा तुमचा राजकीय सगळ्या अस्तित्वाचा सुपडा साफ होईल माझ्या मराठ्यांना तळपू नका नवीन पद्धत राबवू नका तुम्ही एकदा प्रयोग केलाय तुम्हाला आतापर्यंत तुम्ही केलेल्या अंतर्वलीतल्या प्रयोगाचं भोगावं लागलंय आता सावध व्हा कोपऱ्यातल्या करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आलाय आणि हलायला सुद्धा तयार नाही तुम्ही सामंजस्यानं ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या त्याचं ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर आता पुढचं होणारं आंदोलन तुम्हाला 100% जड जाणार कारण ही फक्त एकटा बीड जिल्हा आहे आणखी सगळा महाराष्ट्र भरायचा आहे
जिल्ह्याला जिल्हे आणि घराबाहेर पडणार आहेत. मी सगळ्याला पाणी पाहिजे तर मला पाण्याची काय गरज आहे? मी लय निवारण म्हणून आहे. पाणी भाषण उसर पेत नसतो, भाषण झाल्यावर 1.5 घंटा पेत नाही, पण त्याला पाणीच पाहिजे. त्याचा खोटाच उपटेला, दुसरा ठोकला. कारण तुमचाच मुलगा आहे, मी काय लोकच थोडाच आहे. मला परिवारच मानत नाही. लोकांचं उलट आहे. लोक म्हणजे आधी कुटुंब मग बाकीचं. आपलं तसं नाही, आपला उलटा खेळ आहे. आधी समाज आणि मग कुटुंब. हा मराठा समाज माझा मायबाप आहे. या समाजालाच मी मायबाप मानलंय आणि ज्या समाजाला मायबाप मानलं त्यांच्याशी माझं लेकराचं आणि माय माऊलीचं नातं झालं. आम्ही माय लेकरं झालो. मग या समाजाची गद्दारी करायला हे आंदोलन उभा केलेलं नाही. यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एकच आहे. बापा दे फोन मोबाईल बाबा. आला का तुला पण मुंबईहून फोन? दुट्टे खालटे कुलशी मग होकायला लागला. मग इकडं मग इसरून जात असतो. कुठं राहिलं तर सांग बरं. या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला परिवार मानलं आणि या समाजासाठी पूर्ण जीवनच अर्पण केलंय. ही तर एकट्या बीड जिल्ह्याची ताकद आहे. तरी अर्धे आम्ही घरी ठेवलेत. तिथले काम सांभाळायला पुरे जर आले ना, आम्हाला 7-8 चक्कर लागत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज आंदोलनात सहभागी झालाय. माय बापा तुम्हाला शब्द देतोय, तुमची एकजुटीची ताकद मी जिवंत आहे तोपर्यंत व्हायला नाही जाऊन जाणार. यांचा प्रॉब्लेमच ते मी यांना मॅनेज होत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल तर ते. कारण काय झालंय, मन पैशात जमत नाही, पदाचं मह जमत नाही आणि इंग्लिशचं मह तो कदर झालाय पुरा, जमतच नाही. आयला ते म्हणतात मग हे जमत नाही म्हणलं तर मग आरक्षणच द्यावं लागत. काय चुकीचं करतोय मी काय चुकीचं केलं? मी खाऊन जगण्यासाठी नाही आलो. खाऊन जगण्यासाठी तर कोणी पण येतं. या समाजाच्या मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन आनंदाने हसू बघायचंय, एवढं स्वप्न आहे आपलं. मी काय चूक केली? माझ्या मराठा समाजानं आरक्षणाची मागणी केली. दशक व्हायला गेले. पिढ्याना पिढ्या बर्बाद झाल्या. आई बापांना लेकरं शिकायचे आणि स्वप्न बघायचं. माझा लेकरं सुद्धा अधिकारी होईल आणि माझ्या वाट्याला आलेलं कष्ट कमी होईल. वेळ प्रसंगी बापानं कर्ज काढायचं पण मुलं शिकवायचे. पैसे कमीच पडले तर आईला स्वतःच्या अंगावरचं सोनंही मोडायचं पण लेकरं शिकवायचे. तिचं स्वप्न होतं माझं लेकरं मोठं होईल आणि हे लेकरं मोठं झाल्याच्या नंतर माझ्या वाट्याला आलेले काबड कष्ट कमी होते. पण आरक्षणाने घात केला आणि 1% हुकलेलं लेकरं घरापर्यंत रडत यायला लागलं. दोघांच्याही स्वप्नाची राखण झाली. दोघांचं भविष्य उद्ध्वस्त झालं. मायबापाओ आता सावध व्हा. एवढी संधी मराठ्यांना आरक्षण मिळवण्याची. या संधीचं सोनं करा. आपल्याला आरक्षण 100% मिळते, त्याच्यात काळजी करायचं कारण नाही. देव जर तर मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळणार आणि तेच आपण घेणार. आपल्या नोंदी सापडल्यात. मी माझ्या गोरगरीब मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली. मायबाप मराठ्यांना ते मला काय म्हणायला लागले माहिती का तुम्हाला?
मला ते शत्रू मानायला लागले, मला दुश्मन समजायला लागले. माई बापा मी काय चूक केली? माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या वेदना मानल्या, माझ्या गोरगरीब समाजाच्या आरक्षणामुळे होणारे त्रास मानला, पोरांच्या आत्महत्या व्हायला लागल्यात. कालच आपल्या बीडचा भूमिपुत्र मनुकोर भाऊ सिंगल यांचं बलिदान याच मराठा आरक्षणासाठी गेलं. कवर झोपता सरकार, आमच्या लेकरांचे मुर्दे पडायला लागलेत. बीड जिल्ह्याच्या बलिदानासह या राज्यातलं एकही बलिदान मायबापा एकही वायाला जाऊ द्यायचं नाही. सरकार श्वास घेत आहे, सरकार मराठ्यांचा अपमान करत आहे, सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. मराठ्यांच्या जेव्हा सत्तेच्या गाद्या मिळवायच्या आणि गादी मिळाल्यावर त्याचा लाभ या छगन भुजबळासारख्या द्यायचा. मराठ्यांनी आंदोलन मोठं करायचं आणि मराठ्यांच्या पोरांचे मुर्दे पडत असणार त्यांच्याकडे बघायचं नाही. मग बापा सावध व्हा, आपल्या लेकराचे बळी आता नाही जाऊ द्यायचे. सरकार गांभीर्याने घेत नाही. सरकारला वटली घालण्याची ताकद या मराठ्याच्या याला वटली घालल्याशिवाय आता सुट्टी नाही द्यायची. काही झालं तरी हरकत नाही, त्यांना मला काय शत्रू मानायचं मानून द्या. एवढे मोठे माग असले होते मी कोणालाच भिजू नाही बा. मी असाच त्यांना गिनीत नाही मोजित नाही. आणि आता तुम्ही महाराष्ट्रातले इतके लोक म्हणलं बा 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 आता गाव खरं नाही राहिलं. मी तर विसरूनच गेलो बा काय काय बोलायचं ते. माझ्या नजरच पुराणा इतके लोक आहेत. बीड जिल्ह्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं मराठ्यांच्या नादाला लागला की संपला. त्याचा विषयच आवरला. आणि तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगतो, जे आपल्या लेकराच्या बाजूने ना तोच नेता आपला नसता, नेता फेता नाही. जातीपेक्षा नेत्याला मोठा नाही मानायचं. जो आपल्या लेकराच्या पाठीशी उभा राहील, स्वतःहून पुढे येईल, तो आपले मत घेण्यापुरता जर दारात आला तर त्याला चपलानेच वागवायचं, सोडायचंच नाही. आता नाही सुट्टी. बस झाले, आमचं रक्त खाऊन तुम्ही पिलात. 200 पेक्षाही जास्त आमचे बळी गेलेत. किती दिवस रक्त पडणार? ही समाज स्वतः आहे. याने देशाचं संरक्षण करणारा मराठा समाज आहे देशाचं. त्याला संपवायला निघाला. तुमचा स्वप्न साफ करूनच मराठा थांबेल, तसा आता थांबत नाही. आमच्या जीवावर मोठं व्हायचं आणि आमचे पडणारे मुर्दे हसत बघता तुम्हाला लाजा वाटत नाही. तुमच्या डोळे देखता तुमच्या राज्यातलं मराठ्यांचं लेकरू आत्महत्या करते आरक्षणासाठी आणि तुम्ही उघड्या डोळ्याला बघून त्या मदती देता. राज्याचा पालकत्व तुम्ही स्वीकारलंय. एका दणक्यात प्रश्न मार्गी काढायला पाहिजेत. नाटकं कशाला? ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या मायबापा त्यांना आरक्षण दिलं. जे मागास सिद्ध नाही झाले त्यांना आरक्षण दिलं. मराठा जात मागासही सिद्ध झाली आणि शासकीय नोंदी मिळाल्या तरी मराठ्यांना आरक्षण नाही. याचा अर्थ तुम्हाला मराठा जात संपवायची. पण ही जातीचे इतकं मुळं खोल गेलेलं तुम्हाला संपवणार तर नाहीच, पण तुम्हाला कमीत कमी 2 पिढ्या संडास लागून जर मराठे मागा लागले तुमचा कार्यक्रमच संपला.
माझी सरकारला पुन्हा एकदा विनंती, मराठा समाजाला आता डोचू नका. तुम्ही पूर्वी अंतरवालीचा प्रयोग केला, पुन्हा पडाच्या भानगडीत पडू नका. यांना काय वाटलं होतं माहिती का तुम्हाला? यांना वाटलं ते माग किशी झाल्या, फुकट नाही केलेलं का आपल्यावर? त्या भीत एक का कोणी परत त्याने दुसरून एक आणखीन डाव केला. सगळ्याला आवाज येतोय का? एकदा सांगा, महत्वाच्या विषयाकडे वळायला लागलो म्हणून म्हणतोय. फक्त 15 मिनिटात जिकडे तिकडे विषय ऐका, येतोय 15 मिनिटात जिकडे तिकडे. तुम्ही सकाळपासून बसलेले मुद्द्यावर यायचं, काय आता कवर बडबड करीत बसायचे. मी तेच सांगणार, तुम्ही तेच ऐकणार. काय करायचं, मुद्द्याकडे यायचं, दणका आणून मोकळून कशात तापवायचं आता माग. पचपच नको, वचवच नको, घोळून 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 तिथं येण्यापेक्षा एकदा सरळ सरळ ठोका द्यायचं ठेवून काय करा. म्हणजे मी वेगळं म्हणतोय बरं का, तुम्ही वेगळं म्हणाली आता. त्यांनी पूर्वी आपल्याला गुतायचा प्रयत्न केला, पुन्हा नोटिसा दिल्या. थांबा रे, अरे यार थांबा बाबा, तुम्ही का असा टेम्पो चाललेला का? बर का, त्यांनी पुन्हा शांत चित्त नाही का आता, त्यांनी पुन्हा एक डाव रचला. म्हणले आता यांना नोटिसा देऊ. तुम्हाला दिल्यात का? बीड जिल्ह्यात दिल्या, तिकडं परभणीला त्याला बी दिल्या. ते परभणी लोक काय म्हणते माहितीये का? ते म्हणते मी शेतात होतो, मग आपल्या घरचे घरी होते आणि कागद आणून दिलाय. मी रानातून गेल्यावर मी ते वाचीला, त्याच्यावर लिहायला होतं ट्रॅक्टर घेऊन इकडं तिकडं जाऊ नको, नाही तर जप्त करी. ते काय म्हणला माहिती आहे? ते नोटीस घेणारा मला म्हणलाय, ते म्हणला मी आद्यात नाही मध्यात नाही, मी मग शेतात हे, आणि मला नोटीस कमी दिली बा. आणि ते म्हणलं मग मी सगळ्यात पुढे जात असतो. आता बघा परिणाम कसा झाला. किती बधीर वागत येते मंत्री, मला काही मिळत लागा नाही. घेण्याऐवजी लोक तराला लागले. अरे स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी मराठे केसी केल्या म्हणून आम्ही मागे सरकणार का? आमच्या लेकराचे मुद्दे आम्ही नाही बघू शकत. आरक्षण हिसकू न चालणार, त्याशिवाय सुट्टीच नाही. मराठा बांधवांना विनंती आहे, तुम्ही मला 17 तारखेला शब्द दिलाय, महाराष्ट्रातल्या मराठ्यानं आंदोलन करायचं, पण शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद आहे, प्रचंड. ते ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद कोणाचाच हिंमत नाही, कोणाचाच. म्हणून तर आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले. शांततेत, पण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मग हटायचं नाही. शब्द पाळायचा, मोडायचा नाही, अजिबात नाही. किती तारीख ठरायची तुमच्या अंदाजाने? मुंबईच म्हणतो. नाही नाही, असं नाही मग. नाही याला काय अर्थ आहे मग? अरे बाबा हा आपण, याला काय अर्थ आहे का? थोडं हा ना, ते आहे खरं. अच्छा हा, कळले. थांबा आता गप्प बस. कळलं ना तुम्हाला? वाटतं मी बी लय नमुना शान आहे नाही का काय? मग मी बी आहेच ना. असं कसं? हे बघा, मी माझ्या जातीकडून आहे, प्रामाणिकपणा सांगतो. आम्हाला हौस नाहीये कुठं जाण्याची येण्याची, किंवा मूर्ख नाही येत आम्ही मराठा समाज. आम्ही उठलो आणि काहीतरी जनभाव नाही म्हणून कुणीकडे बी निघालो, याच्यातला मराठा समाज नाही आम्ही. परंतु आम्ही सहन तरी करायचं किती दिवस, याला काही मर्यादा आहे. तुम्ही माझ्याकडून 3 महिन्याचा वेळ घेतला, नंतर 40 दिवसाचा घेतला, पुन्हा आता 2 महिन्याचा घेतला 24 डिसेंबर पर्यंत. तुम्ही किती दिवस माझ्या मराठा समाजाला मूर्ख समजणार? आम्हाला काहीतरी मर्यादा आहे, आम्हाला काहीतरी भावना पण आहेत, आमच्या लेकराला काहीतरी त्रास. मग आता आम्ही तरी किती दिवस दम काढणार? आम्हाला सुद्धा मर्यादा आहे. मला असं वाटतं आपण सगळे
काय म्हणूयात त्याला? हा ना, पुढं तर बोलणं द्या ना तुम्हाला, मला पुढं तर बोलून द्या ना. हा ते का व्हाय ना, पण मला असं वाटतं आपले सध्या अरे मला बोलून द्या ना मग. आपण पुढच्या आंदोलनाची दिशा ठरायची का मग? हा दिशा ठरवायची का? तारीख पण ठरवायची का? तारीख आणि दिशा ठरवायची का? पुन्हा एकदा विचारतोय. माय बापाला विचारल्याशिवाय मी काही करत नाही. मग मला असं वाटतं नाही नाही नाही, इतक्या जवळ आहे का? अरे हवा लढायचं ना मग जिंकून सुद्धा यायचं असं नाही. मग हा उठलं की पळायला असं नाही. मग गाफील वागायचं नाही. गाफील आणि घात होतो समाजाचा आणि स्वतःच्या आत्मविश्वासाचा सुद्धा. अजिबात असलं नाही वागायचं. मग मी तुमचंच पोरग आहे, फक्त डाव टाकले म्हणून इथपर्यंत यशस्वी झालंय. फक्त डाव टाकले, ताकद नाही माझ्या अंगात, फक्त बुद्धी वापरली आणि त्याला जोड तुमच्या शक्तीची आहे म्हणून यशस्वी झालंय. गडबड गोंधळात माणूस फसतो. माग पुढं बघून चालायचं. काटा आहे का? चिखल आहे का? पाय टाकायचा का? फसत नाही. आणि जेव्हा माणूस फसत नाही तेव्हा जिंदगीत कधीच अपयशी होत नाही. कधीच. तयारीला लागा, तयारीला लागा. तुम्ही 15 म्हणलात पण 15 नाही. त्याचं कारण बी सांगतो. बघा आपलं सगळं खरं असतं. कारण असे 18 त्यांनी काय डाव टाकला माहिती का तुम्हाला? थांबा ना, त्यांनी काय डाव टाकला माहिती का तुम्हाला? तुम्हाला माहित नसलं तर ऐका काय डाव टाकला. त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला 144 लागू केला. किती तारखेपर्यंत? 18 पर्यंत. 24 जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला. आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार. त्याला भेटायला मराठे येणार. आम्ही भेटायला नाही यायचं का? भेटायला येणार नाही का? तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार? तुम्ही ट्रॅक्टर दाबून ठेवता. मराठ्यांना दाबणं सोपं नाही भाऊ. आरक्षण पाहिजे, मोकळं माघारी येत न जाता. मला एक सांगा, तुम्हाला तारीख पटली का? निवेदनाला टाइम पाहिजे. सगळ्यांनी मनापासून शेवटपर्यंत हातवर करायला बदलायला. शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत 20 जानेवारी रोडवर बसलेले हवेवरचे सगळ्यांना तारीख 20 जानेवारी सगळ्यांना मान्य आहे का? फक्त शांततेत जायचं, शांततेत यायचं. आरक्षण घेऊन शांततेत करणार का? हातावर करून मला शब्द द्या मुलाला. मी तुमच्या जीवावर करतोय. मला फसवायचं नाही. मी तुम्हाला कधी फसवत नाही. पुन्हा एकदा हातवर करून सांगा, सगळ्यांनी रोड सहित शांततेत करणार ना? आणि बसा खाली. आता पुढचं निवेदन सांगतो ना मी. कसंच आरक्षण देत नाही बघू. हा बघा आता शांतपणे ऐका. आपण आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या. पटापट कापस वेचून घ्या. घरची व्यवस्था चांगली करा. कारण एवढे 15 दिवस पाहिजेत काम करायला. आपण शेतकऱ्याच्या पोरात नीट ऐका. शेतकऱ्याच्या पोरात आणखीन एक घोषणा करायची राहिली, तेवढी ऐका. आंतरवाली पायी मुंबईला हा मराठ्यांचा
जनसागर जाणार. मध्ये मध्ये बाकीचे जय होत चला. हा पायी जनसागर उसळणार आहे. जसं आता बीडचा बघितला मी तिथून पुढे बदललं बरं का. हा आधी नव्हतो. अरे सगळं जामच. आणि मग पैपेत जायचं डांबराने चट्टीत थेट मुंबई त्या आझाद मैदान शिवाजी पार्कला आम्ही अमर उपोषणाला बसणार. मराठी भेटायला येणार कसं काय तुम्ही येऊन देणार नाहीत. मग त्यांना जे जे बघायचं ते बघतील. महत्वाचा विषय आणखीन एक सांगतो. आजूबाजूला लक्ष ठेवा. मराठा समाजाला डाग नाही लागला पाहिजे. आजूबाजूला लक्ष म्हणजे काय. कोणी जर ढोळणा करायला लागला, गाडी पेटवायला लागला, दंगा करायला लागला तर आपल्या लक्षात येतं आपला नाही. जागेवर धरून पोलिसांकडे द्यायचं आणि पोलिसाला सहकार्य करायचं, सरकारला नाही करायचं. जागेवर धरून पोलिसांकडे द्यायचा, कारण तो आपला नाही. आणि आपला जरी असला ना, जर तो तो जर जाळपोळीचा उद्देशाने असला तर त्याला लगेच ताबडतोब टाकायचं. ते रस्ता करायला त्यांना, रस्ता करा त्यांना. दुखतंय वाटतं, अँब्युलन्स इकडे उजव्या हाताला आंब्याच्या दिशेने अँब्युलन्सला आणा. चलत आले ते स्वतः चलत आले पण तब्येत खराब वाटतं. बाकीचे खाली बसा रे, त्यांना रस्ता करा. बाकीचे उभा राहू नका, त्यांना जाऊ द्या. अँब्युलन्स या आंब्याकडे व्यासपीठाच्या उजव्या हाताला आणा. मग लय बारीक देण असतं भाऊ. उगाच समाजाला मायबाप नाही मानलं. मायबाप तुम्हाला महत्वाचा विषय सांगायचा होता तो सांगतो. आजूबाजूला बारकाईने लक्ष ठेवा. कोणाला जाळपोळ करू द्यायचं नाही. आणि आपला जो आंदोलनाचा एरिया आहे त्याच्या बाहेर कोणी काही करू द्या, आपल्याला देणं घेणं नाही. सरकार ते पोलीस बघतील. आपल्या माणसाकडून कुठंही जाळपोळ होणार नाही याची दक्षता घ्यायची. किंवा तयार करा. सगळं घ्या. बऱ्याच दिवस माघारी यायचं नाही. कोणाचं बंद पडून तिकडं काही होऊ. त्याने फक्त आपली संडाची व्यवस्था करावी अशी आपली इच्छा आहे त्यांनी. कारण आम्ही जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त येणार आहे. थोडे तितके नाही. मराठी घरी राहत नसते. आणि मी मुंबईला निघालो. जर तुम्हाला आणखीन एक सांगायचं राहिलं बांधवांनो, आता शेवटाकडे येत आपण. म्हणजे संपला आपला, आता संपत आले सभा. मराठ्यांच्या लेकराला नोटिसा दिल्या. त्या लेकराला उघडं पडून देऊ नका. माय बाप म्हणून त्याच्या पाठीशी उभा राहा. जर एखाद्या पोराला धरून नेला आणि जर अटक केली, पुरा जिल्ह्याने उठायचं आणि त्या पोलीस स्टेशनला मांड्या घालून जाऊन बसायचं. सगळ्यांनी दगड नाही, धोंडा नाही, काही नाही नसते मांडी घालून बसायचं जायचं. काय म्हणायचं माहितीये का, पोलीस निरीक्षक साहेब पोरग सोडा म्हणायचंच नाही. तिथं जायचं आणि मांडी घालून बसायचं. मला भूक लागली. 4-5 लाखाला जर एक वडापाव बी द्यायचं म्हणलं तर मेलच ते वडेपाव आणून खायचं आणि रेटून 3 टाइम तिथंच झोपायचं. पोरग सोड म्हणायचं नाही, फक्त म्हणायचं आरक्षण दे, एवढंच म्हणायचं. हे आपल्याला खेटा ठरवलं यांनी. मग मराठी बी काय असते ते आता बघा तुम्ही. आता 20 जानेवारीला फक्त शांततेत, कारण हा महाप्रलय इतका मोठा असणार आहे. सगळीकडे ब्लॉक होणारे. बारकाईने लक्ष ठेवा. कुणाला उद्रेक करू द्यायचा नाही. आपल्या आंदोलनाला गालबोट लागू द्यायचं नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नक्की. आणि तुम्हालाही सांगतो, हे काय अटक करायची यांच्यात एवढी दम नाही त्यांच्यात. ह्या पोलिसाचा दोष नाही हो. ते 2-4 जण तिथे आहेत का, 4-5 जण आहेत. ते मुद्दाम अंदाजा बघत आहेत. नाव मला माहिती होतं बरं का. मी तुम्हाला थोड्याच दिवसात सांगणार आहे. त्यांना तर आयुष्यभर गुलाल लागू देऊ नका. आयुष्यभर त्यांचं नाव मी सांगतो. मराठ्याच्या मुळावर कोण. या चंपावती नगरीतून आणखी घोषणा करतो. मराठा समाजाचे आमदार, खासदार आणि मंत्री या चंपावती बीडच्या नगरीतून जाहीर मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला हात जोडून विनंती करतो. मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभं राहा. हीच योग्य वेळ तुम्हाला मराठ्यांना साथ देण्याची. जर तुम्ही उद्यापासून मराठ्यांच्या पोरा
दिवशी उभा नाही राहिलात तर महाराष्ट्रातल्या मराठ्याचं घर तुमच्यासाठी कायमचं बंद राहील. सगळ्यांनी ताकदीने मदतीला या. त्यांच्या मदतीला सगळे यायला लागले. तुम्ही सुद्धा ताकदीने मदतीला या आणि मराठा बांधवांना त्याला एकदा सांगा मदतीला ये म्हणून. नसता पुढच्या काळात त्याला दारा सुद्धा उभा करायचं नाही. यामध्ये आणखीन दुसरी घोषणा करतो. या बीड मध्ये उसळलेला हा जनसागर आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं मधल्या काळात सरकारला काही 10-12 दिवस मिळतात. त्याच्या हात देता आलं तर बघा. नसतात तिथून पुढे एकदा आमचं जर मराठ्यातल्या आंतरवालीतून गाव सोडलं येताना आम्ही आरक्षणच घेऊन येणार. तुमचा आमचा विषय बंद. चर्चा सुद्धा त्यानंतर बंद. कारण आम्हाला मुंबईला यायची हवस नाही. आम्हाला न्याय पाहिजे आमच्या लेकराला. जर तुम्ही त्याच्या हात आता नाही दिलं तर इतक्या खुट्या मारणार मराठी की तुम्हाला आयुष्यभर खुट्या उपटणार नाहीत. आम्ही तर सगळे उपटून फेकले जात. मला पुन्हा एकदा सांगा तारखेवर तुम्ही समाधानी आहात का? सगळ्यांचं एकमत आहे का? कारण तुम्ही हो म्हणलात ऐकतो राज्य महाराष्ट्रातले सगळे पोरं तयारीला लागणार आहेत. आपल्या घरचे व्यवस्थित करा कारण हे 10-15 दिवस तयारीला पाहिजे.